नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेत असाल। मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते। तर हो, आमची पॅकिंग झाली आहे आणि सुट्टीचे दिवस कसे संपले कळालंच नाही आणि आम्ही चाललो आहोत आता रिटर्न ऑस्ट्रेलियाला। आणि आमची फ्लाईट आहे 11:10ची रात्रीची आणि व्हिएतनाम एअरलाइन्स आहे। आणि आता वाजले आहेत 7 वाजता निघायचं आहे आम्हाला आणि अराउंड अजून 5 मिनिटं आहेत निघायला। तर म्हटलं मी पटकन ब्लॉग स्टार्ट करते। तर इथे सगळे वाट बघतायत आता, आई, पप्पा, सिद्धू, मम्मी। आत्तू कुठे गेली? आत्तू लपली वाटतं। इथे पप्पा आहेत, इथे तिथे बाबा, माऊ आणि इथे आमच्या बॅग्स आहेत। सगळं पॅक करून झालंय आणि आपण हे बघा हाय हृदय। आम्ही खूप एक्साइटेड आहोत हृदय आमचा जाण्यासाठी। तर हो, आता तुम्हाला दाखवते कसा होतो आमचा प्रवास। तर ये स्टे ट्यून्ड। तर मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाला जाताना सगळे सी ऑफ करायला आले होते, पण ह्या वर्षी ना आम्ही कोणालाच येऊन नाही दिलं। सगळ्यांना ना हृदयची एवढी सवय झाली होती, सो इमोशन्सच कंट्रोल नसते झाले। तर हृदय, त्याचे बाबा आणि मी, आम्ही तिघच एअरपोर्टला निघालो। तर आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहोत आणि लेट झाला ऑलरेडी, आम्हाला ट्रॅफिक खूप लागलं आणि आता पटकन आम्ही आतमध्ये जातो। हृदयला बसायचं होतं, बॅगवर बसून जायचं होतं म्हणून आमचं रडून पण झालेलं आहे। तर आता मी पटकन चेक इनच्या तिथे जातो आणि मी तिथे भेटते तुम्हाला। चला कम। माझं आहे तर आतमध्ये पोहोचल्यावर आम्ही लगेच गेलो चेक इन काउंटरकडे, कारण ट्रॅफिकमुळे आम्हाला खूप लेट झालं होतं। हे आहे आपली बॅग, आपले बाबा चेक इन करताना। Hriday, come back. Hriday.
इकडे ये चल विदाय. चेक इन झाल्यावरती आम्ही लगेच केलं सिक्युरिटी चेक आणि निघालो इमिग्रेशनकडे. आणि तिथे ना भरपूर गर्दी होती. आणि एकदा चेक इन, सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन झालं ना की मग आपण रिलॅक्स होतो. तर नेहमी विमान प्रवास करताना ना ह्या 3 गोष्टी सर्वात आधी करून घ्यायच्या. आणि हो, आपल्या गेटजवळ जायचं आणि मग तिथे रिलॅक्स करायचं. कारण कधी कधी काय होतं ना, गेट पण खूप लांब असतो. तर येस, हे बोर्डिंग गेटकडे इमिग्रेशन नंतर जाताना. आणि पुढे बघा, इथे हृदयला फोटो क्लिक करायचा होता म्हणून कसा पोज देतोय. आणि तिथूनही आम्ही निघायला तयार नव्हतो. आम्हाला लाइटिंग खूप आवडल्या होत्या. एअरप्लेन. आणि हा आहे आपल्या मुंबई एअरपोर्टचा ड्युटी फ्री एरिया. तर सिक्युरिटी चेक झालं, इमिग्रेशन झालं आणि आता आम्ही चाललो आहोत गेटजवळ. आणि गेट ऑलरेडी ओपन झालं आहे. 10 वाजलेला मला जाग्यावरती. इमिग्रेशनला खूप गर्दी होती. आणि लगेजमध्ये पण इश्यू झालेला. ते मी सांगते तुम्हाला काय झालं ते. हृदय ओपन एअरप्लेन. हाय हाय. कुठे झालं तू? एअरप्लेन मध्ये? एअरप्लेन. ओके. तर आता मी चाललो आहोत, फ्लाईट बोर्ड करत आहोत. आणि हृदयला स्टेअर्स वरती जायचं होतं, खूप रडलाय. एअरप्लेन मध्ये बसायचंय म्हणून घेऊन आली आहे. तर चलो लेट्स गो. बाबा इकडे, मी इकडे, हृदय पुढे. हॅलो, गुड इव्हनिंग. सेकंड टाइम होती. थँक्यू सो मच. तर आम्ही केली आहे आता फ्लाईट बोर्ड. एवढी मस्ती करतोय, एवढी मस्ती करतोय. खूप मस्ती चालली आहे. रात्रीचे 11 वाजत आलेत पण अजून आम्हाला झोप येईना. आणि इमिग्रेशनला पण खूप गर्दी होती. सिक्युरिटी चेकला पण गर्दी नव्हती, पण नो शाउटिंग हृदय. सिक्युरिटी चेकला पण बॅक साईडला. आणि हे बघा, सगळे आंबे आलेत नाकावरती वगैरे, एवढे खाल्लेत. तर हां. आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. चेक इनच्या वेळेस तर सामान परत आम्हाला ह्या बॅगेतलं त्या बॅगेत करावं लागलं. कारण 23 kg होती ना कॅपॅसिटी. पण आमचं कसं झालं, एका बॅगमध्ये वजन अराउंड 17च होतं आणि दुसऱ्या बॅगमध्ये अराउंड 25 झालेलं. तर तेही त्यांनी अलाव नाही केलं. आम्हाला वाटलं ओव्हरऑल कन्सिडर करतील टोटल वेट 3 बॅगेंचं, तसं नाही केलं. आणि आता फ्लाईट चालू होते. आणि परत इमिग्रेशनला सुद्धा खूप गर्दी होती, खूप गर्दी होती. आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी चेकला पण बॅक साईडला गेली, कारण सामान एवढं होतं आमच्याकडे येताना. फ्लाईट ते चालू झाली. सामान एवढं होतं आमच्याकडे
की थोडे इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या काढायच्या राहिल्या, मग त्याच्यात पण टाइम गेला आणि आम्हाला खूप खेळायचं होतं खाली. आणि हे बघा किती मस्ती करतोय. सगळ्यांना बाय बोलून यायला थोडं हेवी होतं, म्हणजे थोडं वाईट वाटत होतं सगळ्यांना. हे आम्हाला आली आहे झोप आणि त्याचे बाबा बसले तिथे आणि ह्या 3 सीट आता आमच्या. आय होप हृदय छानपैकी झोपेल सो दॅट मला थोडा आराम करायला भेटेल, कारण एवढ्या पॅकिंगमध्ये अजिबात आराम करायला नाही भेटला. आणि आज सगळे भेटायला येत होते, जाणार होत होते, तर वाईट पण वाटत होतं. पण एनी विच वेज छान गेला 1.5 महिना. आणि आता बघू तुम्हाला प्रवास दाखवते पुढचा मी. तर विमान टेक ऑफ होताच हृदयला झोपवता झोपवता मलाही झोप लागली आणि थोड्याच वेळात नंतर आलं आमचं डिनर. दिस इज अवर डिनर. तर आम्ही चाललो आहोत आता कनेक्टिंग फ्लाईटला आणि लेओव्हर किती 4 तासाचा काहीतरी आहे. कोणी नाही, एकदम शांतता आहे आणि आम्हीच आहोत फक्त. आणि हा एअरपोर्ट कोणता? हॅनोई एअरपोर्ट आहे आणि एकदम शांत आहे. तर इकडचं पण सिक्युरिटी चेक झालंय आणि आता आम्ही निघालोय आमच्या गेटकडे. गेट नंबर 23 आहे. आणि कितीचा आहे हो? किती वेळ आहे अजून? आय थिंक 4 तास, 3.5-4 तासाचा लेओव्हर आहे काहीतरी. तर 24 इथेच आहे. आणि तिथे बघा किती खुश आहे, झोप झाली आहे मस्त. तर ही आहे आपली फ्लाईट VN 779 मेलबर्न 23 गेट. तर चलो 20 to 28 या साईडला आहे. या गेट जवळ जाऊन बसूया आपण. तिथे एकदम खूप मस्त आणि क्लिअर असा रनवे दिसतो आणि वेदर एवढं मस्त आहे ना आज, एकदम भारी वाटतं बघायला. ते सगळे एअरबस उभे आहेत आणि इथे उभे आहेत हृदय आणि हृदयचे बाबा. हाय, हॅलो. आमची थोडी झोप झाली आहे, छान झोप घेतली त्याने फर्स्ट फ्लाईटमध्ये. आणि आता वाजलेत अराउंड 5:45 आणि 5:10ची फ्लाईट आहे, म्हणजे अराउंड 4 तास आहेत अजून. आणि इथे बघा बाबांना अजिबात आराम करून देत नाहीये, नुसता त्रास देतोय, खेळायचंय. झोप झाली आहे त्याची मस्त पहिल्या फ्लाईटमध्ये. जेवण आलं तेव्हा उठला रात्री, म्हटलं आम्हाला वाटलं उठणार नाही, उठला, मस्त खाल्लं आणि छान होतं आजचं जेवण. लास्ट टाइम जेव्हा मी इंडियाला आलेले तेव्हा अजिबात चांगलं नव्हतं, पण आज छान होतं. तर आम्ही खाल्लं आणि छान परत झोपला. आणि आता बघा किती एनर्जी आली आहे त्याच्यात. तर बघू आता 4 तास काढायचे तिथे, त्याच्यानंतर पुढची फ्लाईट आहे. आम्ही बोर्ड करतोय आमची 2nd फ्लाईट आणि हृदयला झोप लागली. हृदयचे बाबा पुढे आहे.
झाली का? तर फ्लाईटमध्ये ना मुलं एंगेज राहावीत म्हणून मुलांना गुडीज वगैरे देतात. तर हृदयला हे ॲक्टिव्हिटी किट दिलेलं आणि तो खूप हॅपी झालेला ते बघून. Open. Yes, it is. Sit on. Yes. Thank you so much. Yes, he's a boy. Yeah. 2 years. Yeah. Ano ba sleeping today? What do you want? What do you want to eat? What do you want to eat? This. Okay, let's eat it then. तर इथे हृदयचे बाबा फिल करत आहेत डिक्लरेशन फॉर्म, जो आपल्याला मेलबर्नला पोहोचण्याआधी फ्लाईटमध्ये प्रोव्हाइड केला जातो. आणि त्यात आपण कुठून आलो आहोत, आपल्या फ्लाईटचा नंबर, आपल्या बॅगमध्ये काय सामान आहे हे सगळं मेन्शन करायचं असतं. आणि खूप गोष्टी आहेत जसं की रॉ व्हेजिटेबल्स, फ्रूट, मीट, लिक्विड फॉर्ममधलं फूड, सीड्स, ओपन मसाले, हे सगळं ऑस्ट्रेलियामध्ये अलाउड नाही आहे. आणि जर आपल्या बॅगमध्ये असेल तर ते तसं डिक्लेअर करायचं असतं. आणि जर नाही केलं आणि त्यांच्या ऑफिसरनी जर पकडलं तर खूप मोठा फाईन पे करावा लागतो. तर फ्लाईटमधून उतरल्यावरती हेच डिक्लरेशन फॉर्म त्यांनी इमिग्रेशनच्या आधी काउंटर्स बनवले आहेत आणि तिथे बऱ्यापैकी लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहेत. तर तिथे फिल करायचे ज्यांचे मिस झाले असतील आणि मग आपण इमिग्रेशनला जाऊ शकतो. तर हा आहे इमिग्रेशनचा एरिया जिथे फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे. तर मी लांबूनच थोडा व्ह्यू घेतला आहे आणि मग तिथे जाऊन सगळं आपण का आलो आहे, कशासाठी आलो आहे हे सगळं मेन्शन करायचं. आणि ते झाल्यावरती नंतर आपलं लगेज कलेक्ट करायचं आणि परत सिक्युरिटीकडे जायचं जिथे आपला फॉर्म चेक केला जातो, जो आपण फिल केलेला डिक्लेरेशन फॉर्म. तर तो एकदा ते चेक करतात आणि जर त्यांना काही आढळलं किंवा आपण काही मेन्शन केलं असेल तर आपले बॅग्स वगैरे एकदा ते चेक करतात आणि मग आपल्याला पुढे आपण आपल्या घरी जाऊ शकतो. आम्ही आता पोहोचलो आहोत. व्हील्स ऑन द बस गो राऊंड अँड राऊंड. तर आम्ही पोहोचलो आहोत मेलबर्नला आणि हो छान झाला प्रवास ना, मजा आली ना. आम्ही खूप खाऊ खाल्ला, आम्ही खूप टॉयज बरोबर खेळलो आणि आता आम्ही निघत आहोत घरी पटकन कार बुक करून. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद. बाय 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 बाय. येस येस.